कुठल्या रोडच्या कडे 18 जण गेले 18 जण गेले की तीड दुरी येते पण होत नाही खालचा पेट्रोल पंपाचा इकडला 9 वाजेपर्यंत छाटणी हेच तोंड दिसत नाही. See, in the last lecture, वही धावते we have started with the शिकवते. first chapter from the section 1, introduction. तर त्याच्यामध्ये आहेत logic gates. Okay, so that page I will share with you. पेज थोडंसं ब्लर दिसत असेल बघा तुम्हाला. पेज क्लिअर आहे का? वरची साइड ब्लर काही दिसत नाही. ह्याच्यामध्ये मेनली दाखवलेलं आहे हेडलाईन्स जे आहेत ना ब्लॅक कलर मध्ये जे लिहिलेले आहे हेडिंग्स ते जरी दिसले तरी ठीक आहे. आय एम टेलिंग यू अबाउट दॅट. सो वी हॅव सीन दॅट जॉर्ज बुली वॉज द सायंटिस्ट. ही हॅज इन्व्हेंटेड different laws, different theorems required for the design of electronic circuits किंवा digital circuit. तर डिजिटल सर्किट्स आपल्याला कुठे लागत असतात? ऍप्लिकेशन्स कुठे आहेत डिजिटल सर्किट्सचे? मी कुठे सांगितलं होतं? What are the applications of these digital circuits? Why we are learning these digital circuits? का शिकतोय आपण हे? Yes, everybody knows the computer, isn't it? Yes, ma'am. मग कॉम्प्युटर मध्ये असा कोणता पार्ट असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल सर्किट्स लागत असतात? कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहिती आहे, आपण परवा डिस्कस केलेली होती. सगळ्यात महत्वाचा हार्ट ऑफ द कॉम्प्युटर काय असतं? CPU. सीपीयू इज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये जे काही डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात, ओके, तर त्यांचं जे डिझायनिंग असतं, त्यांचं जे स्ट्रक्चर असतं, तर त्याच्यासाठी लागणारे जे काही लॉज आहेत, थेरम्स आहेत, आयडेंटिटीज आहेत, हे सगळे या सायंटिस्टनी डिस्कव्हर केलेले आहेत, इन्व्हेंट केलेले आहेत. आणि त्याच्या रिलेटेड जे मॅथमॅटिक्स आहे, इट इज कव्हर्ड अंडर बुलियन अल्जेब्रा. सो जॉर्ज बुली वॉज द सायंटिस्ट. He has invented all these things required for digital circuits. त्याला काय म्हणायचं? बुलियन अल्जेब्रा. ओके, सो दॅट यू शुड नो फर्स्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघितलेली होती की लॉजिक. लॉजिक म्हणजे काय सांगितलं होतं? मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं बघा, आठवतंय का? व्हॉट एक्झाम्पल आय हॅव गिवन यू? लॉजिक साठी मी सांगितलं तुम्हाला लॉजिक म्हणजे काय असतं, त्याच्यासाठी कन्सेप्ट ऑफ लॉजिक, त्यासाठी एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं तुम्हाला, हाऊ टू राईट द प्रोग्राम. काय दिलं होतं मी एक्झाम्पल? Sum of two numbers. येस, व्हेरी करेक्ट. ऍडिशन ऑफ टू नंबर्स याचा जर तुम्हाला सिंपल प्रोग्राम लिहायचा असेल, कुठल्याही लँग्वेज मध्ये असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, स्टेप वाईज, सिक्वेन्स वाईज तुम्हाला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स पहिल्यांदा कॉम्प्युटरला द्यावा लागतो. आणि तो प्रोग्राम जेव्हा तुम्ही एखाद्या लँग्वेज मध्ये लिहिता, दॅट बिकम्स द सॉफ्टवेअर प्रोग्राम. ओके, मग तो जो सिक्वेन्स आहे त्याला म्हणायचं अल्गोरिदम. आणि त्या अल्गोरिदमच्या साठी यू रिक्वायर द लॉजिक. की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, सिंपल जरी तुम्हाला ऍडिशन ऑफ टू नंबर्स हा जरी प्रोग्राम लिहायचा असेल, तर पहिली स्टेप काय असेल? गेट द फर्स्ट नंबर, गेट द सेकंड नंबर, ऍड द टू नंबर्स आणि गेट द रिझल्ट.
तर अशा ज्या हे 4 स्टेप्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रोग्राम लिहिता आणि दॅट बिकम्स द सॉफ्टवेअर प्रोग्राम इन दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. मग इथं तुमचं लॉजिक कसं डेव्हलप करताय तुम्ही? व्हॉट इज द लॉजिक? की आपल्याला जो डेटा आहे तो पहिल्यांदा मिळवायचा आहे, नंतर त्याच्यावरती प्रोसेस करायचा आहे आणि प्रोसेस झालेला जो रिझल्ट आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. कुठलं ते जाते ओके. तर या ज्या अल्गोरिदमच्या ज्या काही स्टेप्स आहेत दॅट आर कमिंग अंडर द लॉजिक. म्हणजे तुमचं लॉजिक तुम्ही प्रोग्रामिंग साठी कसं डेव्हलप करता त्याच्याप्रमाणे लॉजिक हा कन्सेप्ट येतो. ओके. नाउ फॉर लॉजिक इन द डिजिटल सर्किट्स देर आर 2 टाइप्स, पॉझिटिव्ह लॉजिक अँड द निगेटिव्ह लॉजिक. येस, एनीबडी रिमेंबर्स पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक कशाला म्हणायचं ते? आय हॅव टोल्ड यू अबाउट दिस. लागतं पण ते पण तू कुठला असतो? पॉझिटिव्ह लॉजिक कशाला म्हणायचं आणि निगेटिव्ह लॉजिक कशाला म्हणायचं? लक्षात आहे का कोणाच्या? लॉजिक 1 and लॉजिक 0. हा, करेक्ट. लॉजिक 1 आणि लॉजिक 0 कशाला म्हणायचं? त्याच्याप्रमाणे त्याचं पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक अशा 2 टाइप्स येतात. तर लॉजिक 1 आणि लॉजिक 0 ह्याचे 2 लॉजिक आहेत किंवा जे 2 स्टेट्स आहेत. तर लॉजिक 1 इज रिलेटेड टू, मी सांगितलं होतं पहा तुम्हाला 3 कंडिशन्स. एक तर हाय Yes, व्होल्टेज answer. येस Yes, Yes, answer, true correct. situation and high voltage. येस व्हेरी करेक्ट. हाय व्होल्टेज लेवल, येस आन्सर आणि ट्रू कंडिशन किंवा ट्रू आन्सर येस कंडिशन. दीज ऑल विल करस्पॉन्ड टू लॉजिक 1. बरोबर. लॉजिक 0 म्हणजे काय असणार आहे? याच्या एक्झॅक्टली अपोजिट. हा, सांगा. No condition, false answer, low voltage. बरोबर. नो कंडिशन, फॉल्स आन्सर आणि लो व्होल्टेज लेवल. सो दीज ऑल करस्पॉन्ड टू द लॉजिक 0. याला काय म्हणायचं? दिस ऑल इज कन्सिडर्ड ॲज द पॉझिटिव्ह लॉजिक. कारण आपण हे आपल्या ह्युमन ब्रेन थिंकिंग प्रमाणे आहे. जसं आपलं ह्युमन ब्रेन थिंकिंग करतो त्याच्याप्रमाणे हे लॉजिक 1 आणि लॉजिक 0 आपण डिफाईन करत असतो. सो दिस इज कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह लॉजिक. निगेटिव्ह लॉजिक काय असेल? याच्या एक्झॅक्टली अपोजिट. याच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल निगेटिव्ह लॉजिक. ओके. मीन्स व्हॉट? हे सगळं जे आहे ते लॉजिक 0 झालं आणि हे सगळं जे आहे ते काय झालं? इट विल बी नाउ द लॉजिक 1. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? लक्षात आहे ना सगळ्यांना हे? तर लॉजिक 0 म्हणजे काय झालं? निगेटिव्ह लॉजिक प्रमाणे हाय व्होल्टेज लेवल, येस आन्सर, ट्रू कंडिशन. This corresponds to logic 0 according to negative logic I am saying. त्यानंतर नो आन्सर, फॉल्स कंडिशन आणि लो व्होल्टेज लेवल. दिस करस्पॉन्ड्स टू 1 लॉजिक 1 अकॉर्डिंग टू निगेटिव्ह लॉजिक. तर असे लॉजिकचे 2 टाइप्स असतात. काही डिजिटल सर्किट्स हे पॉझिटिव्ह लॉजिक प्रमाणे डिझाईन केलेले असतात आणि काही डिजिटल सर्किट्स हे निगेटिव्ह लॉजिक प्रमाणे डिझाईन केलेले असतात. सो दिस इज जस्ट टू रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी. सर्किटची डिजिटल सर्किट डिझाईनची कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करण्यासाठी आपण दोन्ही प्रकारचे लॉजिक हे वापरू शकतो, पॉझिटिव्ह ऍज वेल एज द निगेटिव्ह लॉजिक. नाहीतर सगळं पूर्ण डिजिटल सर्किट फक्त पॉझिटिव्ह लॉजिकने जर डिझाईन करायचं झालं तर एकतर त्याची कॉम्प्लेक्सिटी, साईज सगळ्याच गोष्टी वाढतील. त्याच्यामुळे आपण दोनही प्रकारचे लॉजिक हे डिजिटल सर्किट डिझाईन साठी वी हॅव टू यूज. ओके. सो दिस पार्ट ऑल्सो you have studied in the last lecture. Now related to this logic, there are different gates. Okay, these are known as the logic gates. Yes, who will define logic gate? Definition पण सांगितली होती मी मागच्या वेळेला. What is the logic gate? Logic gate ची definition आहे कोणाच्या लक्षात? Yes. It is a digital circuit having 2 or more inputs but only gives one output signal. It is called as a logic gate. Yes, very correct. It is the digital circuit having one or many inputs. एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट्स असू शकतात, but only one output is there. Yes, very correct. Okay. मेनी इनपुट्स, एक किंवा मेनी इनपुट्स असू शकतात त्याला, बट द आउटपुट इज ओनली 1. सो दॅट टाइप ऑफ डिजिटल सर्किट इज नोन एज द लॉजिक गेट. आणि त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक हे वापरलेलं असतं, त्याच्यामुळे आपण त्याला लॉजिक गेट असं नाव दिलेलं आहे. ओके.
नाउ टेल मी द क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेट्स. ते पण आपण बघितलेलं आहे मागच्या वेळेला. लॉजिक गेट्सचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे? बेसिक What are the and types derived. of logic gates? Yes. कोण सांगते? Basic There are logic two gate types and of logic: बरोबर basic gates and derived gates. बरोबर करेक्ट. बेसिक गेट्स मध्ये परत 3 गेट्स येतात. हाँ मैम, नॉट गेट, एंड गेट और ऑर गेट. येस, व्हेरी करेक्ट, बरोबर. आणि डिराइव्ड मध्ये NAND, XNOR, XOR. ऑनलाईन मारते. हा नॅन्ड गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट आणि एक्सनॉर गेट. येस, व्हेरी करेक्ट. ओके, सो यू आर नोईंग द टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स ऑल्सो. त्याच्यानंतर वन बाय वन दीज गेट्स वी हॅव स्टार्टेड टू स्टडी. तर या सगळ्या गेट्स मध्ये काय काय तुम्हाला स्टडी करायचं मी सांगितलं होतं तुम्हाला. फर्स्ट यू शुड नो और यू शुड स्टडी द सिम्बॉल ऑफ दॅट लॉजिक गेट. कारण त्या सिम्बॉल वरूनच तुम्हाला त्या डिजिटल सर्किट मध्ये हे आयडेंटिफाय करायचंय किंवा ते ड्रॉ करायचंय. सिम्बॉल ऑफ दॅट लॉजिक गेट यू मस्ट नो. दुसरं जे आहे त्याचं बुलियन इक्वेशन. ओके, त्या पर्टिक्युलर गेट साठी काय लॉजिक अप्लाय केलेलं आहे त्याचं इक्वेशन काय आहे, बुलियन इक्वेशन म्हणायचं त्याला. दॅट यू हॅव टू नो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यू हॅव टू नो द ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल हा काय असतो मी सांगितलं होतं तुम्हाला. फॉर ऑल द पॉसिबल इनपुट कॉम्बिनेशन्स व्हॉट विल बी द आउटपुट. इनपुटचे जेवढे पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतील त्याप्रमाणे त्याचा आउटपुट काय येणार. ओके, सो दॅट विल बी गिवन इन द ट्रूथ टेबल. आणि द फोर्थ इम्पॉर्टंट थिंग इज द आयसी ऑफ दॅट गेट. आयसी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. जे काही हे लॉजिक गेट्स असतात त्याचं पूर्ण सर्किट एका सेमीकंडक्टर चिप वरती तयार केलेलं असतं. खूप छोटे छोटे असतात ह्या सेमीकंडक्टर चिप, सिलिकॉनच्या बनवलेल्या असतात. ती आयसी जरी टाकली आपल्याला तर तेवढं त्याचं पूर्ण डिजिटल सर्किट मिळतं. ओके, सो दीज आयसीज आर युझिंग दॅट पर्टिक्युलर लॉजिक गेट्स. मग प्रत्येक लॉजिक गेटच्या वेगवेगळ्या आयसीज असतात तर त्या आयसीचा नंबर. तर याप्रमाणे ऑल दीज लॉजिक गेट्स यू आर गोइंग टू स्टडी. ओके, सो द फर्स्ट गेट यू हॅव स्टडीड दॅट इज द नॉट गेट. नॉट गेट पहिलं तुम्ही स्टडी केलेलं आहे बेसिक गेट्स मधलं. तर नॉट गेटचं सिम्बॉल मी इथं काढतेय पहा, लक्षात आहे का तुमच्या. द सिम्बॉल फॉर द नॉट गेट इज लाईक दिस. एक ट्रायंगल असतो आणि त्याला एक पुढे छोटा सर्कल असतो. इट इज हॅव्हिंग ओनली वन इनपुट. नॉट गेटला एकच इनपुट असतं ए. नाउ टेल मी द इक्वेशन. वाय आउटपुट आहे. व्हॉट इज द इक्वेशन फॉर नॉट गेट? y is equal to a complement. बरोबर, y इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट किंवा ए बार. ए च्या वरती आपण वरती लहान आडवी लाईन देतो. इट इज द कॉम्प्लिमेंट. y इज इक्वल टू ए बार और y इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. दिस इज द इक्वेशन ऑफ द नॉट गेट. आता हे जे सगळे ए इनपुट, बी इनपुट जे काही आहे दीज आर ऑल द डिजिटल इनपुट्स. बायनरी इनपुट्स असतात ते. सो इट इज हॅव्हिंग ओनली टू कंडिशन्स, आयदर हाय किंवा लो. हाय असेल तर आपण 1 म्हणतो आणि लो असेल तर आपण 0 म्हणतो पॉझिटिव्ह लॉजिकच्या प्रमाणे. त्याच्यामुळे जेव्हा इनपुट 1 असेल त्यावेळेला आउटपुट काय येणार? 0 येणार. आणि जेव्हा इनपुट 0 असेल त्यावेळेला आउटपुट काय येणार? 1 येणार. ओके, तर असे दोनच कंडिशन्स असतील आणि त्याच्याप्रमाणे त्याचा ट्रूथ टेबल आहे. ओके, एनीबडी रिमेंबर्स द आयसी नंबर फॉर दिस नॉट गेट? आयसीचा नंबर लक्षात आहे कोणाच्या? Last time we have studied this not gate. IC 7404. Yes, very correct. IC 7404 is the not gate IC. ही 14 पिनची IC असते. एका IC मध्ये 6 हेक्स इन्व्हर्टर म्हणायचं आहे. इन्व्हर्टर म्हणजेच नॉट गेट. इन्व्हर्ट करतो ना आपण. इन्व्हर्ट करतो म्हणजे 0 ला 1 करतो, 1 ला 0 करतो. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इन्व्हर्टर. नॉट गेटला इन्व्हर्टर म्हणतो आपण. Hex inverter. That means 6 NOT gates are there in one IC. Okay. तर ती जी IC आहे, it is IC 7404 for the NOT gate. Okay. So this you have studied NOT gate in the last lecture, isn't it? त्याच्यानंतर मला वाटतं आपण नेक्स्ट गेट चालू केलेला आहे का? AND gate we will see now. Wait a minute, I will share the page with you.
कॅमेरा केल्याशिवाय See, here is the AND gate. सिम्बॉल ऑफ द AND गेट. ब्राईटनेस वाढवते बघा मी. स्क्रीन क्लिअर आहे का बघा एकदा सगळ्यांना. AND गेट. AND गेटला काय असतं? 2 or many inputs are there. नॉट गेटला एकच इनपुट असतं. AND गेटला 2 or many inputs are there and only one output is there. ओके, तर इथे दिसतंय बघा तुम्हाला 2 इनपुट्स आहेत A B. सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहेत सगळ्या गेट्सचे. सिम्बॉल मध्ये काय दाखवलेलं आहे? व्हर्टिकल लाईन आणि पुढे हाफ सर्कल आहे. The Boolean equation for this AND gate is y is equal to a into b. Okay, equation for this gate is y is equal to a into b. म्हणजे इथं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. जे 2 इनपुट्स आहेत त्यांचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं. आधीच्या केसमध्ये काय होत होतं? नॉट गेटला इट वॉज द कॉम्प्लिमेंट. नाउ हियर इट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ द 2 इनपुट्स. सो इट इज y is equal to a into b. ओके, लक्षात येते? नाउ इथं दिलेलं आहे बघा ट्रूथ टेबल फॉर द 2 इनपुट अँड गेट. ट्रूथ टेबल ऑफ 2 इनपुट अँड गेट. इनपुट्स दिलेले आहेत ए बी. 2 इनपुट्स असतील तर त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स येणार 2 म्हणजे 4. इन जनरल लक्षात ठेवा, n नंबर ऑफ इनपुट्स जर असतील तर 2n विल बी द कॉम्बिनेशन. 2 का बरं घेतलेला आहे? कारण इट इज द बेस ऑफ द बायनरी नंबर सिस्टीम. त्याच्यामुळे n ची व्हॅल्यू किती असेल, नंबर ऑफ इनपुट्स किती असतील त्याच्यावरून 2n विल बी द कॉम्बिनेशन्स. ओके, लक्षात येतंय सगळ्यांना? So 2 inputs are there. So 2 is equal to 4 possible combinations will be there. मग 4 possible combinations काय असतील? 0 0 0 1 1 0 1 1. या 4 पैकी अजून वेगळं काही कॉम्बिनेशन होऊ शकतंय का? Yes or no? No. No any possible combination will be there. Only 4 possible combinations are there. Okay. आता या प्रत्येक इनपुटला आउटपुट काय येतं दॅट यू हॅव टू सी नाउ. इक्वेशन काय आपल्याकडं? y इज इक्वल टू a इंटू बी. ओके, मग 0 इंटू 0 आउटपुट इथं येणार 0. 0 इंटू 1 0. 1 इंटू 0 0. 1 इंटू 1 1. येस, एव्हरीबडी इज गेटिंग दिस? ट्रूथ टेबल सगळ्यांना लक्षात येतोय का? Yes, ma'am. हा, म्हणजे y आउटपुट जे आहे ते आपल्याला इक्वेशन वरून फाइंड आउट करता येतं आणि त्याच्याप्रमाणे त्या अँड गेटचं वर्किंग होतं. ओके, नाउ द कंडिशन फॉर हाय आउटपुट. हाय आउटपुट कधी मिळतं? ट्रूथ टेबल मध्ये बघून सांगा मला. y आउटपुट आपल्याला हाय केव्हा मिळतं? When will you get the high output? Input is 1. Both the inputs are 1. एक इनपुट 1 असून चालतं का? ना. एक इनपुट 1 असेल आणि दुसरं जर 0 असेल, तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये माहिती आहे एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 विल बी 0. एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट 0च मिळणार. ऑल द इनपुट्स शुड बी हाय, देन ओनली द आउटपुट विल बी हाय. जेवढे इनपुट्स असतील तेवढे सगळे काय असायला पाहिजे? हाय असायला पाहिजेत, 1 असायला पाहिजे. Then only you will get the output high. Okay, so remember this condition for the high output. Next is IC number for this AND gate. Yes, anybody remembers? 7408. Yes, correct. 7408 is the IC for this AND gate. 7408. परत ही 14 पिनची IC आहे. याच्यामध्ये 4 म्हणजे कॉड 2 इनपुट अँड गेट IC आहे ही. कॉड याचा अर्थ काय? 4 गेट्स त्याच्यामध्ये असतात. एका गेटला 3 पिन्स लागतात, 2 इनपुटला आणि 1 आउटपुटला, बरोबर? सो 4 into 3 म्हणजे 12. एक VCC आणि एक ग्राउंड. VCC म्हणजे सप्लाय व्होल्टेज असतो त्या ICचा. 5 व्होल्ट सप्लाय आपण देत असतो. तर याप्रमाणे दिस इज द 14 पिन IC 7408 फॉर द अँड गेट. ओके, सो व्हॉट यू हॅव टू रिमेंबर फॉर दिस अँड गेट? पहिलं त्याचा सिम्बॉल लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट त्याचं बुलियन इक्वेशन. तिसरी गोष्ट ट्रूथ टेबल. अँड द फोर्थ इज IC नंबर फॉर दिस अँड गेट. येस, क्लिअर एव्हरीबडी? Yes, ma'am. Okay. Now the third basic gate you have to see.
नॉट, अँड आणि तिसरं जे बेसिक गेट आहे ते म्हणजे ऑर गेट. ओके, तर ऑर गेट मध्ये सिम्बॉल नेक्स्ट पेज वरती दिलेला आहे. I will share you that page. Wait a minute. हे बघा इथे सिम्बॉल ऑफ द ऑर गेट इज गिवन हिअर. सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला तिन्ही गेट्सचे, सगळ्या गेट्सचे. ए बी दोन इनपुट्स दाखवलेले आहेत. सिम्बॉल मध्ये एक कर्व लाईन आहे आणि परत दोन कर्व लाईन्सने त्याला जॉईन केलेलं आहे. रिमेंबर द इक्वेशन y इज इक्वल टू a प्लस बी. सम करतोय आपण इथं दोन इनपुटची. सम म्हणजे ऍडिशन पण नाहीये, ते ऑरिंग ऑपरेशन म्हणायचं त्याला. y is equal to a plus b. This is the symbol for the OR gate and the equation. Now see the truth table. परत बघा ट्रूथ टेबल मध्ये ए बी चे 4 कॉम्बिनेशन्स दाखवलेले आहेत. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता y आउटपुट काय यायला पाहिजे मला सांगा. काय येईल y आउटपुट? 0 plus 0 0, 0 plus 1 1, 1 plus 0 1. आता 1 plus 1 2 लिहिणार का? 1 plus 1, will you write 2 there in the output? No, we cannot write because 2 is not the binary number, it is the decimal number. 2 लिहू शकत नाही आपण तिथं. मग ऍडिशन करणार का? 1 plus 1 बायनरी ऍडिशन आहे तुम्हाला. 1 plus 1 केलं की त्याचं सम 0 येतं, कॅरी 1 येतं. म्हणजे 1 plus 1 1 0 येतं. बायनरी ऍडिशन मध्ये पुढे आहे तुम्हाला. Can we write that? No, because these 1 1 are the high voltage levels. त्यामुळे हाय व्होल्टेज लेवल प्लस हाय व्होल्टेज लेवल म्हणजे आउटपुट काय येणार? हाय व्होल्टेज लेवलच येणार. दॅट इज द ऑर ऑपरेशन, इट इज नॉट द ऍडिशन. त्यामुळे तिथं 1 plus 1 यू हॅव टू राईट ऍज 1 ओनली. 2 लिहायचं नाही, 1 0 लिहायचं नाही. समजतंय सगळ्यांना? हो. ऑर ऑपरेशन मध्ये कसं येतं? 1 plus 1 will be 1 only. Now tell me what is the condition to get the high output? OR gate साठी condition to get the high output is one of the inputs should be high. एक जरी इनपुट हाय असेल तर आउटपुट आपल्याला हाय मिळतं. कारण काय होतं? ऍडिशन करतोय आपण. बाकीचे जरी 0 असले आणि एक जरी हाय असेल तर यू विल गेट द हाय आउटपुट. If either of the input is high, the output will be high for the OR gate. Remember this condition for high output. Okay, समजतंय का सगळ्यांना? नाही. All the students, are you getting? नाही. Yes, समजलं ma'am. मॅडम. Okay. Now tell me the IC number for this OR gate. OR gate साठी IC चा जो नंबर आहे तो, yes, anybody knows? Electronic students? 7432. Yes, very correct. IC 7432 is the OR gate IC. Okay, remember this number 7432 IC. Again it is 14 pin. एका IC मध्ये 4 गेट्स असतात, so it is called 2 input OR gate. Okay, 4 3s are 12. एक VCC एक ग्राउंड अशी 14 पिनची IC असते ही. ओके, क्लिअर एव्हरीबडी? तर त्याच्या खाली इथे नॉट गेट दिलेला आहे, जे की तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. जस्ट सी द सिम्बॉल अँड द ट्रूथ टेबल फ्रॉम दिस पर्टिक्युलर पेज. देन विल गो फॉर द डिराइव्ड गेट्स. इथे बघा नॉट गेट साठी लॉजिक इक्वेशन इज y इज इक्वल टू a बार. 0 चा कॉम्प्लिमेंट 1, 1 चा कॉम्प्लिमेंट 0. सिम्बॉल मध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. नॉर्मली आपण हाच सिम्बॉल वापरतो, दिस वन. ओके, ट्रायंगल त्याच्या पुढे एक सर्कल. दुसराही सिम्बॉल आहे सर्कल, त्याच्या पुढे ट्रायंगल. ओके, 2 वेळेला आपण कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे पहिल्याच आउटपुट, पहिल्या नॉट गेटचं आउटपुट दुसऱ्या नॉट गेटला दिलं तर परत आपल्याला ओरिजिनल इनपुट मिळतं. म्हणजे ए चा डबल बार केला तर परत आपल्याला एच मिळतं. Okay, so that is shown in this particular diagram. So it is used as the buffer. Double inverter जो आहे तो बफर म्हणून वापरला जातो. बफरचा यूज काय असतो? जे इनपुट त्याला मिळालेलं असेल ते ऍज इट इज पुढच्या सर्किटला पास ऑन करणे, त्याला बफर म्हणायचं.
डिजिटल बफर्स आपण वापरत असतो. तर याच्यामध्ये डबल इन्व्हर्टर वापरलेला असतो. 2 नॉट गेट असतात याप्रमाणे. पहिल्या नॉट गेटचं आउटपुट दुसऱ्या नॉट गेटला इनपुट म्हणून दिलेलं असतं. सो इट इज द डबल कॉम्प्लिमेंट. सो y इज इक्वल टू a double complement, that means y is equal to a. Okay, are you getting this? And this is the truth table of the NOT gate. Okay, clear up to this? Basic gate सगळ्यांना समजलेले आहेत का? 11वी बाकीचे कोणीच रिस्पॉन्स देत नाहीये, फक्त एकटी ज्योतीच आन्सर काम देते. करले Yes, all the students. Are you getting the 3 basic gates? Yes or no? फोन करले म्हणलं मी तर Yes. काम करले समजलेले आहेत ना? सिंपल आहेत, एकदम इझी आहे. त्याचे सिम्बॉल, इक्वेशन, लॉजिक, त्याचे आयसीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर मला वाटतं मी परवा हे पण पाठवलेले आहेत, तुम्हाला ग्रुपवरती पेजेस पाठवलेले आहेत. ओके, इफ यू वॉन्ट टू राईट देम, अदरवाइज ऍटलीस्ट स्टडी देम. कोर्स आहे नाही कारण पीडीएफ परत चॅप्टर वाईज मी नंतर पाठवणारच आहे. पण तुम्ही जर लिहून ठेवलात, कारण कसं आहे नंतर ऑफलाईन चालू होईल, त्याच्यामुळे जर तुम्ही लिहून जरी ठेवलात एक नोटबुक करून, तर दॅट विल बी बेटर फॉर युअर स्टडी. Okay, now we'll go for the another types of the gates, that is the derived gates. आपण बोलले I will share you the page. Wait a minute. बंद करून ठेवला उत्तर सांग का करते ती पुरी बोलते ती कधी भरायची राहिलेलं Derived gates मध्ये NAND gate, NOR gate आणि आज का गेली क्लोन XOR gate. त्याचाच परत XNOR आहे. तर derived gates असं नाव याला का दिलेलं आहे? बिकॉज these are derived from the basic gates. जे 3 बेसिक गेट्स आहेत, ऑर, अँड आणि नॉट, त्याच्यापासून हे गेट्स काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत, डिराईव्ह केलेले आहेत. ती मॅडम जर मराठी बोलते ती मास्तर मराठी बोलतच नव्हतं. हा ना ओके बाय हाय नसतं कारण काय इंग्लिशच होतो विषय होता ती. ती भाषा शब्दावर जी इंग्लिश म्हणून जायचं काय कुठवर शिकता काय इथं येतं आमचं रोज तर कामाला जाय आपल्याला जायचं आहे नुसतं दाखला घरी आणायला नाही. लॉकडाऊन किती खेळ केला आहे बघ ह्या एका लॉकडाऊनने. मोबाईल विक्री केली, बॅलन्सची विक्री झाली, शिक्षकांना स्वस्त झालं, पोरासांची सोय स्वस्त झाली, त्यामुळे संपलं पण मॅडमला मागा गुड मॉर्निंग म्हणायचं, गुड आफ्टरनून म्हणायचं कळलं नाही, गुड नाईट म्हणायचं. गुड मॉर्निंग म्हणली मॅडम आली आहे. झालं